महाराष्ट्रात राजकीय समीकरणं निघाली चांगलीच ढवळून. 35 नगर परिषदांमध्ये आणि 2 नगर पंचायतींमध्ये 8 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला. महायुती असो किंवा महाविकास आघाडी, दोन्हींकडे अंतर्गत कलह, स्थानिक पातळीवरील वाद आणि एकमेकांचे उत्ते काढण्याचे राजकारण जोरात. कुठे कोण कोणाविरुद्ध उभा, कोणाचा दबदबा तर कोणाची अडचण, जाणून घेऊया सविस्तर. नमस्कार, मी उज्ज्वला बैसानी तुमचं स्वागत करत आहे न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये स्थानिक निवडणुकींचा माहोल तापला आहे. सत्ताधारी महायुती असो किंवा महाविकास आघाडी, दोन्हींकडे एकजूट काही दिसत नाही. अनेक ठिकाणी स्वतःचेच घटक पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. नाशिक जिल्ह्यातील 11 नगर परिषदांमध्ये सिन्नर आणि भगूर येथे सर्वाधिक राजकीय तापमान वाढलेले दिसत आहे. तर सिन्नरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे, भाजपचे उदय सांगळे आणि हेमंत वाजे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री कोकाटे या सगळ्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसते. भाजपने हेमंत वाजे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली असून महायुतीतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे अशी थेट लढत दिसून येत आहे. येवला, नांदगाव, मनमाड येथे छगन भुजबळ विरुद्ध सुहास कांदे असा मोठा सामना दिसून येतो. कांदे यांच्या सर्वात मोठ्या पॉलिटिकल मूव्ह मध्ये येवला या भुजबळ यांच्या गटात त्यांनी शरद पवार गटाशी युती केलेली दिसते. भुजबळांना मात्र भाजपची साथ मिळाली आहे. तर काही ठिकाणी भाजपमध्ये घराणेशाहीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. जळगाव जिल्ह्यात भाजपने घराणेशाहीला प्राधान्य दिले आहे. जामनेर नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर भुसावळमध्ये भाजपचे दुसरे मंत्री संजय सावकारे यांची पत्नी रजनी सावकारे यांची शरद पवार गटाच्या उमेदवार गायत्री भंगाळे यांच्याशी नगराध्यक्ष पदासाठी लढत आहे. पुढे जर आपण बघितलं तर मुक्ताई नगरात शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील आणि भाजप उमेदवार भावना महाजन यांच्यात चुरस आहे. तर पाचोऱ्यातही शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची पत्नी सुनीता पाटील आणि भाजपचे माजी आमदार दिलीप वाघ यांची पत्नी सुचेता वाघ यांच्यात सामना आहे. चाळीसगावात वेगळं काही नाही. चाळीसगावात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची पत्नी प्रतिभा चव्हाण यांना शरद पवार गटप्रणीत सर्वपक्षीय आघाडीच्या पद्मजा देशमुख यांनी आवाहन दिले आहे. तर दुसरीकडे धुळे जिल्ह्यात भाजपचे मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली दोंडाईचा वरवाडेची निवडणूक बिनविरोधी झाली आहे. नगराध्यक्षपदी मंत्री रावल यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक बिनविरोधी आले. शिरपूरमध्ये भाजपचे माजी मंत्री अमरीश पटेल विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष रंगला आहे. पिंपळनेरची पहिलीच निवडणूक शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांची प्रतिष्ठा पणास लागलेली दिसत आहे. तर दुसरीकडे नंदुरबारमध्ये गावित विरुद्ध शिंदे गट येथे राजकारणात चुरस शिगेला पोहोचलेली आहे. एका बाजूला भाजपचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि भाजपचे माजी खासदार डॉक्टर हिना गावित, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी. शहादा नगर परिषद मध्ये 6 पैकी 4 उमेदवार मुस्लिम समाजातील भाजप वर्सेस जनता विकास आघाडी मुख्य लढत. तर अजित पवार गट प्लस AIMIM मुळे स्पर्धा अधिक रंगताना दिसत. उत्तर महाराष्ट्रातील ही निवडणूक फक्त नगर परिषदेची लढत नसून 8 मंत्र्यांची प्रतिष्ठा, महायुती, EVM येथील अंतर्गत संघर्ष आणि स्थानिक सत्तेबरोबरच पुढील विधानसभा समीकरणांवरही याचा मोठा प्रभाव पडणार आहे. कोण जिंकणार, कोण हरणार हे जाणून घेण्यासाठी आम्ही आणत राहू निवडणूक युद्धातील प्रत्येक अपडेट. तर पाहत रहा न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.